गुड मॉर्निंग फ्रेंड्स. मी पूजाच क्रिएशन्सच्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये प्रिन्सेस कट ब्लाऊजचं पेपर कटिंग दाखवलं. आता हेच प्रिन्सेस कट ब्लाऊजचं पेपर कटिंग 1 मीटर अस्तर यूज करून त्याच्यावर ठेवून आपण कसं कटिंग करणार आहोत हे बघायचं आहे. म्हणजे ब्लाऊज पीस पण कसं कट करणार आणि हे पेपर कटिंग आपण कसं यूज करणार आहोत कटिंग केलेलं. आपण जेव्हा घरून शिवणकाम करतो त्यावेळेला आपले कस्टमर हे आजूबाजूचेच असतात. म्हणजे काही कस्टमर रिपीट होणारे असतात. जर तुम्ही त्यांच्या मेजरचं असं पेपर कटिंग करून ठेवलात तर तुम्हाला पुढचे ब्लाऊज शिवायला पुन्हा मेजरमेंट घ्यायची गरज लागणार नाही. आता हे मी प्रिन्सेस कट जिथे आपला आहे जोडायचं आहे त्याच्या साईडने 1/5 इंच शिलाई मार्जिन घेतले. बाकी कुठेही शिलाई मार्जिन घेतलेले नाही. हे इथे घेतले 1/2 इंच आणि इथे घेतले. बाकी बॅक साईड जसाच्या तसा केला आहे. पेपर कटिंगला राऊंड गळा केला आहे, पण आता आपल्याला करायचा आहे मटका गळा. तो मी कसा करते तिथे ते पुन्हा दाखवते. आणि हे इथे स्लीव्जचं कटिंग आहे. तर स्लीव्जला साईडनी कापड आपल्याला जोड द्यायला लागणार आहे, बरोबर. पण कोणताही ब्लाऊज असून दे आपण अस्तर हे 1 मीटरच यूज करणार आहोत, बरोबर. आता हे मी तुम्हाला हे पेपर्स काढून दाखवते. हे असं मार्किंग आहे. इथे आता आपल्याला मटका गळ्याचा शेप द्यायचा आहे. आता आपण हे इथे मटका गळ्याचा शेप देणार. हा आपला बॅक टक्स आहे. तुम्हाला प्रॅक्टिस झाली की तुम्ही हाताने देऊ शकता. थोडंसं बाहेर द्यायचं, बरोबर. आता आपण हे कट करून घेऊया. मी वर्तमानपत्रावर का दाखवते, कारण आपल्याला प्रिन्सेस कट करण्यासाठी मोठा साईजचा पेपर लागतो. आता प्लेन पेपर मी आणत बसले नाही, वर्तमानपत्रावरच त्यामुळे मी यूज करते. तुम्ही तसंच यूज करा. आपल्या घरात वर्तमानपत्र असतात आणि कस्टमर हे आपल्या आजूबाजूचेच असतात. एकीचे पेपर कटिंग करून ठेवला तर नेक्स्ट टाईम फक्त पॅटर्न आपल्याला करायचा आहे बॅक साईडचा. बाकी सगळं सेम असतं, आपला वेळ वाचतो. हां, तुमचं शॉप असेल तर मात्र मग पेपर कटिंग आपल्याला यूज करता येणार नाही. आता हा इथे बॅक साईडचा पण आपण मार्क करून घेऊ. इथे मी एक होल केला आहे आणि हा बॅक साईडचा टक्स आहे. हा एक भाग झाला आपला. तुम्ही माझ्या पद्धतीने करून बघा. तुम्हाला कुठेही बारीकशी चूनही ब्लाऊजला येणार नाही. मी गेली 24 वर्ष घरून स्टिचिंगचं काम करते. माझ्या आजूबाजूला खूप साऱ्या बिल्डिंग आहेत, तिथूनच माझे सगळे कस्टमर आहेत. म्हणजे घर बसल्या आपण स्टिचिंगचं खूप ब्लाऊज, ड्रेस, नऊवारी साडी करू शकतो, अम्ब्रेला गाऊन. हाय स्पीडच्या मशीनवर एवढे वर्ष ब्लाऊज शिवून मला एवढा स्पीड आला आहे की मी 40 मिनटामध्ये इथे एक नॉच द्यायचा, 40 मिनटामध्ये एक ब्लाऊज स्टिच करते. तुमचाही स्पीड येईल. आता हा चॅनल सुरू केल्यामुळे थोडा माझा ॲडिशनल वेळ शूटिंगसाठी द्यायला लागतो आहे. पण तुम्ही ह्या पद्धतीने ब्लाऊज शिवून बघा आणि मला कमेंटमध्ये लिहा, तरच तुम्हाला अजून नवीन नवीन साईजमध्ये ब्लाऊज किंवा पॅटर्न दाखवायला मला आवडेल. आता हे झालं दुसरा पार्ट. आता मी स्लीव्ज कशा पद्धतीने जोड देते हे पण तुम्ही बघा. समजा स्लीव्ज अशी बसत असेल
तर शक्यतो नका घेऊ, अशीच घ्या. आता ही आपण स्लीव्ज घेतो. हे इथून देते मी. पूर्ण टेक्निक माझे तुम्हाला दाखवले आहेत, त्या पद्धतीने यूज करा. 1 मीटर आपण अस्तर घेतल्यामुळे आपल्याला गळ्याच्या पट्ट्या, कमरेच्या पट्ट्या काढायला त्याचा यूज होतो. आता ही 10 इंचाची स्लीव्ज आहे. ह्याच ब्लाऊजला जर 5 इंचाची, 6 इंचाची स्लीव्ज करायची असेल तरी आपण करू शकतो. आता हे बघा, आता इथे मला साईडला जोड द्यायला लागणार आहे. मी काही जे घरगुती आहे माझं तसंच दाखवलं आहे, त्यामुळे कोणतंही वेगळं हे नाही आहे. हा कस्टमरचाच ब्लाऊज आहे. मला आता हा लगेच 1-1.5 तासामध्ये द्यायचा आहे, तोच तुम्हाला मी दाखवते. आता इथे आपल्याला जोड द्यायचा आहे. शिलाई मार्जिन थोडी सोडली म्हणजे या पेपर कटिंगचा आपल्याला किती यूज होतो हे मला दाखवायचं आहे. थोडंसं पुन्हा आपण पेपर कटिंग ठेवून बघून सुद्धा करू शकतो. तर हा आपल्याला जोड द्यायचा. बाकीचं कापड आपल्याला गळपट्टीसाठी वगैरे यूज करायचं आहे. हे पेपर कटिंगचं काम आपलं आता झालं आहे. हे आपलं उरलेलं कापड गळपट्टी लावेल. हे प्रिन्सेस कटचे आपले साईज आहे. आता तुम्हाला मी ब्लाऊज पीसवर आपण हे अस्तर कट केलेलं आहे ते कसं ठेवलं आहे हे दाखवलं आहे. आता स्लीव्ज आपल्याला पूर्ण भेटते, स्लीव्जला काय जोड द्यायची गरज नाही आहे. आणि ह्या बुट्ट्याची प्रिंट कशी आहे हे पहिलं बघायचं आपण. कधीही कापड येऊन दे, त्याचं सिक्वेन्स कसा आहे, घडी कशी करायची आहे कापडाची हे बघायचं. आता इथे मी कोणतीही मार्जिन दिलेली नाही आहे. ॲज इट इज आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. तुम्ही माझ्या पद्धतीने करून बघा. तुम्ही मला कमेंटमध्ये सांगाल. फक्त लूज फिटिंग करणं एवढंच काम असतं, बाकी काही नसतं. मी आता हे सगळं कटिंग तुमच्या समोरच करत आहे, असं नाही की मी कॅमेरा बंद केल्यावर केलं. आता हे मात्र कटिंग करताना आपल्याला थोडं बाहेरून कट करायचं आहे, अगदी जवळून कट करायचं नाही. आता आपली हा भाग बॅक साईडचा. आता आपल्याला प्रिन्सेस कटचं घ्यायचं आहे. काही वेळेला आडवं उभं होऊ शकतं, कारण प्रत्येक वेळेला कापडावर प्रिंट बसेलच अशी नाही. फक्त हाताला बॅकला बसवता आली तर आपल्याला घ्यायचं आहे. आता मी तुम्हाला इनविजिबल शिवायला शिकवणार आहे, म्हणजे फिनिशिंग कसं घ्यायचं. तर त्यासाठी इथे कट करताना आपल्याला फक्त ह्याच्या बरोबरीनंच कट करायचं आहे. इथे जादा कापड साईडनी घ्यायचं नाही. म्हणजे अंडरग्राऊंड शिलाई कशी असते हे मी तुम्हाला दाखवणार आहे. म्हणजे एकाच ब्लाऊजमध्ये फिनिशिंग पण शिकवणार, की नवशिक्या आत म्हणून फिनिशिंग नंतर असं नाही. आता हे स्लीव्ज आहे. स्लीव्जचं कट करताना मात्र मार्जिन ठेवायचं थोडं. हे स्ट्रेट कट घ्यायचं. आता हे आपल्या पेपरचं काही काम नाही. आता हे आपले सगळे भाग झाले. मशीनच्या साईडला डाव्या हाताला हे सगळं ठेवायचं, म्हणजे आपला वेळ वाचतो. 1 मिनिटाचा वेळसुद्धा वाचणं म्हणजे आपण खूप शिलाई यूज केलेली असते. काही वेळेला ब्लाऊज 30-35 मिनिटातही होतो.
म्हणजे वेळही कसा वाचवायचा आहे हेही तुम्हाला माझ्याकडनं शिकायला मिळेल. आता आपल्याला हा जो गळा आहे आपल्याला पेपर कॅनव्हासवर यूज करायचा आहे. आता हे सगळे भाग असे एकावर एक ठेवलेत. बाजूचे साईडचे जे तुकडे आलेत बरोबर, ते मी साईड पट्ट्या वगैरे ह्याच्यासाठी यूज करणार. आता हे पेपर कटिंग कसं ठेवायचं प्रत्येक कस्टमरचं हेही मी तुम्हाला दाखवते. हे असं एकावर एक ठेवायचं आणि ह्याच्यावर तुम्ही कस्टमरचं नाव टाका, नंबर टाका, म्हणजे वहीमध्ये नोंद करा. म्हणजे पुढच्या वेळेला हे कस्टमर येईल त्यावेळेला वहीमध्ये किती नंबरला या कस्टमरचं नाव आहे तेवढं फक्त काढायचं, हे पेपर कटिंग काढायचं आणि ब्लाऊज करायचं. म्हणजे तुमचा किती वेळ वाचतो मेजर घेणं, पुन्हा ते सगळं पेपर कटिंग करणं. माझ्या पद्धतीने शिवून बघा, तुम्हाला नक्की येणार. आता स्टिचिंगचा व्हिडिओ मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओत दाखवते.